अकोला जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 आरोपींकडून 2 देशी कट्टे आणि जिवंत काडतुसं जप्त केली। याच कारवाई दरम्यान जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील जबरी चोरी आणि लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करत होतं। यावेळी काही दिवसांपूर्वी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवर एका ट्रक चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली। आरोपींकडे देशी कट्टा असल्याचंही बातमीदारानं पोलिसांना सांगितलं। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची 2 विशेष पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली। पहिल्या पथकाला अतिश सूर्यवंशी आणि अभिषेक डोंगरे हे मालवाड येथून हातरुणकडे जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। दोघांची अंगझडती घेतली असता अभिषेक डोंगरे याच्या ताब्यातून एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली। दुसऱ्या पथकानं सूरज उर्फ सूर्या शंकर सोनटक्के याला पातूर येथील परिसरातून ताब्यात घेतलं। त्याच्या झडतीतही एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता अतिश विष्णू सूर्यवंशी हा जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी असल्याचं उघड झालं। त्यामुळे त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जुने शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे।